या समय प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या भक्तगणांचं त्रिदेव परमेश्वराच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आज विशेषतः आपण नवीन वर्षामधील 27व्या रविवारच्या भक्तीमध्ये आराधनेमध्ये सर्वजण एकत्रित जमलेला आहोत। त्यासोबतच जुलै महिन्यामधील हा पहिला रविवार आहे। त्या पहिल्या रविवारच्या आराधनेमध्ये आपण पवित्र सहभागितेमध्ये प्रभोजनाच्या विधीमध्ये देखील आपण सर्वजण सहभागी होत आहोत। विशेषतः परमेश्वराने 2021 वर्षामधील सर्व 52 आठवड्यामधील अर्धे आठवडे जे आहेत 26 रविवार आपल्याला त्याने सांभाळलेला आहे आणि 27व्या रविवारच्या दिनामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेला आहोत। हे परमेश्वराची दया आहे, मेहर नजर आहे, कृपादृष्टी आहे, प्रेम आहे की जिवंतांच्या भूमीवर आपण आज जिवंत आहोत आणि परमेश्वराची उपकार स्तुती करत आहोत। आजच्या भक्तीला आपण आरंभ करूया। स्तोत्र 105 1 ते 5 वर्षांना आपण आव्हान स्तोत्र म्हणून वाचणार आहोत। स्तोत्र 105 1 ते 5। परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रास त्याचे कृत्य जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याचे स्तोत्रे गा, त्याचे सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा। जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो। परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा। त्याने केलेले अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा। या समय आपण अशा भक्तीची सुरुवात सर्वप्रथम प्रार्थना करूया। प्रार्थना करू। पवित्र 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 जीवन सनातन परमेश्वरा, अब्राहम, इसाक आणि याकोब यांच्या देवा, पुन्हा एकच परमेश्वरा आम्हा मानवावरती तुझी कृपादृष्टी तू प्रगट केलेला आहेस। जीवनामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आम्ही जात आहोत त्या सर्व परिस्थितीमध्ये तू आमचा सांभाळ केलेला आहेस, कारण की परमेश्वर तू आमचा स्वर्गीय प्रेमळ पिता आहेस आणि आम्ही तुझे लेकरं परमेश्वर आहोत। म्हणून परमेश्वर कोणत्याही गोष्टीमध्ये कसल्याही प्रकारची बाधा, कसल्याही प्रकारचे त्रास आम्हाला होत असताना परमेश्वर तर पाहू शकत नाहीस। तर सर्व परीने परमेश्वर सर्व परिस्थितीमध्ये सर्वदा परमेश्वर आपला जीवाचा जो हृदय आहे त्याद्वारे परमेश्वर आम्हास आनंदित करत असतोस, हर्षित करत असतोस। म्हणूनच परमेश्वर या 2021 वर्षामधील जे 26 आठवडे आम्ही संपन्न करून 27व्या रविवारच्या आराधनेमध्ये तुझ्या समोर परमेश्वर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही एकत्रित झालेला आहोत। जे प्रियजन परमेश्वरा आपलं जीवन गीत गाऊन वचनावरती चिंतन मनन करून एकत्रित सहभागिता साध्य करून घेऊन व्हर्च्युअल मीडियाच्या माध्यमामध्ये तुझं गौरव करत आहे। या सर्व उपासकांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू चालव आणि त्याद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा आणि तुझी स्तुती करून दे। हीच विनंती प्रेमळ प्रभूशीच्या नावामध्ये तुझकडे सादर केल्या म्हणून तू आहे। आमेन। त्यावेळेस आपण परमेश्वराच्या गौरवाकरिता, परमेश्वराच्या महिमेकरिता आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 322 हे गीत आपण गाणार आहोत। खरोखर परमेश्वराने आपल्याला या जिवंतांच्या भूमीवरती सुखी आणि निरोगी ठेवून आपल्या जीवनामध्ये एक नवीन संधी दिलेली आहे। नवीन त्याचं कृपादान, नवीन अशा प्रकारच्या सूर्योदयाच्या स्वरूपामधून आम्हावरती प्रगट केलेला आहे आणि जबाबदारी तुम्हाला मला दिलेली आहे की आवडीने, पसंतीने, हर्षाने आपण त्याची सेवा करणं गरजेचं आहे। आणि म्हणून येशूची सेवा आवडे गेलो सोबळे त्याकडे। चांगला जो वेळ आजचा आहे, परमेश्वराने पहाटेचा समय तो दिलेला आहे की जेणेकरून त्याची करुणा आपणाला लाभावी। म्हणून हे गीत गाऊन आपण परमेश्वराचा गौरव करणार आहोत। उपासना संगीतामधून गीत क्रमांक 322। येशूची सेवा आवडे गेलो सोवेळी त्याकडे, तो दावी फार करुणा
माझ्यात तोष मावेना. धन्यवाद धन्यवाद जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार. केला करार निश्चय दिली प्रभूने अभय. अंदेशा का आता जीवा विसावा गेला गौरवा. धन्यवाद धन्यवाद जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार. तो राहू देईल वळी नित्याने तोची सांभाळी. सुखद स्वर्गी आणूनी ठेविल तो स्वसदनी. धन्यवाद धन्यवाद जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार. प्रेमळ माझा प्रभू तो दास सुखी मी हर्षतो. का करू घोर धन्य मी करी उल्लास नेहमी. धन्यवाद धन्यवाद जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार. सुंदरशा गीतांच्या द्वारे परमेश्वर त्रिक देव याचा गौरव प्रकट केल्यानंतर त्याच्या नावाला मान महिमा आदर सन्मान प्रकट केल्यानंतर यावेळेस आपण स्तोत्र संहिता 107 स्तोत्र संहिता याचा 107 1 ते 20 पर्यंत आपण एका पाठोपाठ ही वचने वाचन करणार आहोत. त्यानंतर आपण अपोस्टलिक क्रीड त्याची त्याचा मातंगीकार जेथे कोठे आपण घरामधून आजच्या या भक्तीमध्ये उपासनेमध्ये आराधनेमध्ये सहभागी होत आहात तेथून आपण या उपासनेमध्ये सहभागी होऊया. स्तोत्र 107 1 ते 20 शीर्षक आहे देव विपत्तीतून सोडवितो. परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धारलेले जन असे म्हणो कारण त्याने त्यास शत्रूच्या तावडीतून मुक्त केले आहे. आणि निरनिराळ्या देशातून पूर्व पश्चिम
उत्तर व दक्षिण त्या दिशाकडून आणून एकवट केली आहे. ते अरण्यात वैरण प्रदेशातील वाटेने भटकले, त्यास वस्तीचे नगर आढळले नाही. ते भुकेले व ताणलेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठाई व्याकुळ झाला. तेव्हा त्याने संकटासमयी परमेश्वराला धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले. वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यास सरळ मार्गाने चालविले. परमेश्वराच्या दयेस्तव व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यास्तव लोक त्यांचे उपकार स्मरण करो. कारण त्याने ताणलेल्या जीवास तृप्त केले, भुकेल्या जीवास उत्तम पदार्थाने संतुष्ट केले. जे क्लेशाने व बेड्याने जखडलेले होते, जे अंधकारात व मृत्यू छायेत बसले होते, कारण त्याने देवाच्या आज्ञेविरुद्ध बंडाळ करून परात्पराचा बोध तुच्छ मानिला होता. त्यास कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरविला. ते पतन पावले, त्यास सहाय्य करण्यास कोणी नव्हता. तेव्हा त्याने संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले. त्याने त्यास अंधकारातून व मृत्यू छायातून बाहेर आणले व त्यांची बंधने तोडून टाकली. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करून त्याने पितळकी द्वारे फोडली व लोखंडांचे अडसर तोडून टाकले. मूर्खांना त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कर्मामुळे पीडा भोगावी लागते. त्यांच्या जीवाला सर्व प्रकारच्या अन्नांचा वीट येतो. ते मृत्यूदारांजवळ पोचतात. ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करीतो. तो आपला संदेश पाठवून त्यास बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. आमेन. यावेळेस आपण सर्वजण एकत्रित्या प्रेषिताचा मतांगीकार अपोस्टलिक क्रीड आपण म्हणूया. त्यानंतर सुवंद देवा हे गीत आपण गाऊया. प्रेषिताचा मतांगीकार. सर्वसमर्थ देव पिता, आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करता आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवत झाला, कुमारी मरियेपासून जन्मला, ज्याने पंत पिलेचे दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला, ज्याला पुरले, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा मेल्यांचा न्याय करत जो येणार आहे, त्याच्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. सुवंद देवा जुलै महिन्यामधील पहिल्या रविवारच्या आराधनेकरिता, आजच्या चिंतनमननाकरिता जी शास्त्रवचने घेतलेली आहेत त्याचे यावेळेस आपण वाचन करणार आहोत. नवीन करारामधून मार्कोस वर्तमान याचा पहिला अध्याय 14 आणि 15 ही वचन. नवीन करारामधून मार्कोस वर्तमान याचा पहिला अध्याय आणि 14 आणि 15 वचन. योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची स्वार्थ गाजवीत गालिलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व स्वार्थेवर विश्वास ठेवा. तो परमेश्वर वाची वचना शुभादित करू. त्याच्या नावास मान महिमा गौरव अथानी सदा सर्व काळपर्यंत असो. या समय आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. त्यानंतर आपण प्रेज अँड वर्शिपमध्ये जाऊया. प्रार्थना करू. पवित्र 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 जीवन सारथी परमेश्वर, अब्राहम सगळ्या खबरच्या देवा, पुन्हा केवळ आजच्या या
पास्टल प्रेयरमध्ये विशेष प्रकारे ऑनलाईनमध्ये जे जोडले गेलेले आहेत अशा सर्व भक्तगणाकरिता प्रार्थना करत आहोत जे वॉचिंग करत आहेत. मिस्टर शशांक साने, निखिलराव व मिसेस शीला भोसले आम्हा सर्व भक्तगणांना तुझ्या पवित्र आत्म्या सामर्थ्याच्याद्वारे जी परमेश्वर कृपादृष्टी आमच्या जीवनामध्ये तू प्रगट केलेली आहेस ती खरोखर आम्ही ओळखून घेऊन परमेश्वर तुझ्या चरणाजवळ आम्ही लीन नम्र दीन आणि परमेश्वर आध्यात्मिक अशा प्रकारचे लोटांगण प्रगट करून परमेश्वरा आम्ही तुझं गौरव करत आहोत, तुझी महिमा करत आहोत आणि पश्चातापी मनाने जो तू आम्हास क्षमा करणारा देव आहेस, कळत न कळत घडलेल्या सर्व पापापराधांची आम्हास जी परमेश्वरा माफी तू देणारा देव आहेस. म्हणूनच परमेश्वरा या संपूर्ण 2021 वर्षाच्या अर्ध्या आठवड्यांच्या सर्व समाप्तीनंतर जो 27वा रविवार आम्ही परमेश्वरा जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमलेले आहेत तिथे मी उपस्थित आहे असं जे तुझं वचन आम्हाला सांगतं, त्यानुसार तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही परमेश्वर उपासना जिवंत देवाला यज्ञाच्या स्वरूपामधून सादर करत आहोत. या उपासनेचा परमेश्वर तू स्वीकार कर आणि जे काही आमच्या प्रार्थना आहेत, ज्या काही आमच्या गरजा आहेत, ज्या काही आमच्या विनवण्या आहेत त्या सर्व काही तुला मान्य होऊ दे आणि तुझं स्वर्गीय राज्यामधून आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळून आम्ही आनंदित व्हावं अशा प्रकारची दयादृष्टी प्रगट कर. हीच विनंती प्रेमळ प्रभूशीच्या नावामध्ये तुझकडे सादर केली आहे म्हणून तू आहे. आमेन. प्रेझेंट वर्शिपमध्ये जाणार आहोत. अमोल आणि अंकल आपल्याकरता प्रेझेंट वर्शिपचे गीत गातील. आपण आता प्रेझेंट वर्शिपमधून गीत नंबर 54 हे आपण गाऊया, खुल जाएगी किताब. कारण जेव्हा आपलं अंतकरण उघडतं तेव्हा परमेश्वर आपली सर्व पापं वगैरे सगळं पाहत असतो आणि त्यासाठी आपण हे गीत गाऊ. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएगी किताबें जो भी तू कर रहा है, यीशु वह देखता है. जो भी तू कर रहा है, यीशु वह देखता है. हर पल का तुझको इंसाफ देना हिसाब होगा. इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएगी किताबें, आजा अभी भी मुड़कर, यीशु बुला रहा है. आजा अभी भी मुड़कर, यीशु बुला रहा है. वरना तू याद कर ले तेरा ही नाश होगा. इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा. इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएगी किताबें. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 659 659.
तुझी माझा माय बाप क्षमा करी माझे पाप तुझी माझा माय बाप क्षमा करी माझे पाप कोण्या तोंडे पार्थू तुझ कोण्या तोंडे पार्थू तुझ नसे अधिकार मज नसे अधिकार मज तुझी माझा माय बाप क्षमा करी माझे पाप सर्व पापे पदरी घेतो सर्व पापे पदरी घेतो दान क्षमेचे मागतो दान क्षमेचे मागतो तुझी माझा माय बाप क्षमा करी माझे पाप पापी भ्रष्ट मिलाचार पापी भ्रष्ट मिलाचार ख्रिस्तासाठी अंगीकार ख्रिस्तासाठी अंगीकार तुझी माझा माय बाप क्षमा करी माझे पाप तुझी माझा माय बाप क्षमा करी माझे पाप उपासना संगीतामधून गीत क्रमांक 643 743 743 माझ्या पातकांची केली माफी मला केली माफी मला माझ्या पातकांची केली माफी मला केली माफी मला माझे दोष मजला दिसले माझे दोष मजला दिसले प्रभू येशूने दाखविले माझे दोष मजला दिसले प्रभू येशूने दाखविले खोल खोल सागरी बुडले माफी मला केली माफी मला माझ्या पातकांची केली माफी मला केली माफी मला माझ्या पापासाठी मेला माझ्या पापासाठी मेला प्रभू वध संभी गेला माझ्या पापासाठी मेला प्रभू वध संभी गेला सर्व दंड त्याने भरिला माफी मला केली माफी मला माझ्या पातकांची केली माफी मला केली माफी मला गेला येशू स्वर्गी गेला गेला येशू स्वर्गी गेला सर्व शिष्यानी पाहिला गेला येशू स्वर्गी गेला सर्व शिष्यानी पाहिला ही सुवार्ता कळवा सकला प्रेमे बोलला येशू प्रेमे बोलला
माझ्या पातकांची केली माफी मला केली माफी मला. त्यामधून परमेश्वर त्रिदेव याचं गौरव प्रकट केल्यानंतर यावेळेस आपण वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. वचनाकडे जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रेमळ पित्या, पुन्हा एक वेळेस धन्यवाद देत आहोत आध्यात्मिक तयारीकरिता लोखंडी कुटुंबियाच्याद्वारे जे गीतांच्याद्वारे आम्हास परमेश्वर तू सर्व काही आत्मपरीक्षण सर्व करण्याची संधी दिलेली आहेस. विशेषतः वचनाच्याद्वारे बोलत असताना मी नसून माझ्याद्वारे तो बोलावास अशा प्रकारचं होऊ दे. आणि जे आम्ही ऐकणारे आहोत त्यावरती अवलंबन करणारे आहोत ते आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीकरिता आशीर्वादित अशा प्रकारचे कर. ही चिवडते प्रेमळ प्रभूशीच्या नावामध्ये तुझकडे सादर केले आहे म्हणून तू आहे. आमेन. पुन्हा एक वेळेस एक देव परमेश्वराच्या नावामध्ये सर्व फेसबुक ऑनलाईनच्या या भक्तीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भक्तगणांचं स्वागत करत आहे. विशेषतः आज आपण परत एक वेळेस 4 जुलै 2021 या दिनी रविवारच्या आराधनेमध्ये एकत्रित जमलेला आहोत. निश्चित अर्थाने परमेश्वराची दयाच आहे, परमेश्वराचा अनुग्रहच आहे की वर्षभरामध्ये जे 52 आठवडे असतात त्यामधील आपण अर्धे आठवडे जे आहेत अर्धा जो वर्ष आहे ते आपण संपवलेला आहे. आणि परमेश्वराच्या आपणावरील करुणेमुळे मेहर नजरामुळे अनुग्रहामुळे आज आपण 27व्या रविवारच्या या आठवड्यामध्ये रविवारच्या आराधनेमध्ये एकत्रित जमलेला आहोत. आणि आजच्या चिंतन मननाकरिता जो शास्त्रभाग आपण वाचलेला होता मार्कोस शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 14 आणि 15 वचन काळाची पूर्णता होता असं प्रभू श्रीकृष्णाने जे पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे या सुवार्तेची घोषणा करून आपल्या सेवा कार्याला त्याने आरंभ केलेला होता. आणि म्हणून आज आपण जो चिंतन मननाकरिता जो विषय घेतलेला आहे तो पश्चाताप आपण करावा, देवाकडे आपण वळावा. दैहिक रीतीने आणि आत्मिक रीतीने जे आपण देवापासून दूर गेलेले आहोत ते देवाजवळ आपण जाऊन देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आपण मिळवून घ्यावा याचं आपण चिंतन मनन करणार आहोत. जशा प्रकारे गीत 743 आपण गायलेलं आहे की माझ्या पातकांची केली माफी मला. माझे सर्व दोष जे आहेत अपराध आहेत त्यांनी काय केलेले आहेत नाहीसे केलेले आहेत. आणि खुल जाएगी किताबें जब हिसाब होगा, यीशु का जो तराजू है उसके हाथ में जो होगा. खरोखर जेव्हा पुस्तकं खोलले जातील प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुमच्या आणि माझ्या आज्ञाधारकपणाच्या जीवनाच्याद्वारे तुमच्या आणि माझ्या सर्व धार्मिक आणि नीतिमत्ताच्या जीवनाच्याद्वारे आपला न्याय होणार आहे. आणि म्हणून रोमकारास पत्रामध्ये संत पौल जशा प्रकारे सांगतो जशा प्रकारे तुम्हाला आणि मला म्हणतो की प्रभू श्रीकृष्णाशिवाय जगतामध्ये नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, सर्वांनी पाप केलेले आहे. कळत न कळत तुमच्या आणि माझ्या हाताच्याद्वारे जीवनाच्याद्वारे कुटुंबियाच्याद्वारे मंडळीच्याद्वारे परमेश्वराचा अनेक वेळेस कदाचित अनादर झालेला असेल, त्याच्या आज्ञा आपण मोडलेल्या असतील, परंतु त्या सर्व गोष्टींची आपल्याला क्षमा परमेश्वराकडे मागणं गरजेचं आहे, पश्चाताप करणं गरजेचं आहे, देवाकडे वळणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आपण देवाकडे वळू, पश्चाताप करू आणि सर्व जगाकडे पाठ करून देवाकडे आपला मुख करू त्यावेळेस परमेश्वर निश्चित अर्थाने तुम्हाला आणि मला पापांची क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच पश्चाताप करणे म्हणजेच आपल्याला जे आपलं जीवन आहे त्या वाईट जीवनाचं सर्व किळस वाटणे किंवा लज्जा वाटणे, सर्व काही आपल्या जीवनामधील जे काही दुष्टता आहे, जे काही अमंगलता आहे, जे काही वाईट गुण आहेत त्याचं आपल्याला लज्जा वाटणं हे पवित्र शास्त्राच्याद्वारे आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. आपले पापे कितीही लाखेसारखे लाल असली तरी ते भरखावून शुभ्र होतील अशा प्रकारे परमेश्वराचं वचन येशया संदेशामध्ये आपल्याला सांगण्यात येतं. आणि म्हणूनच आज आपण 1 किंवा 2 किंवा हजारो पापं केलेलं असतील, कितीही घाणेरड्या वस्त्रासारखे असतील तरी ती प्रभू श्रीकृष्णाच्या रक्ताच्याद्वारे प्रभू श्रीकृष्णाचा जो देह प्रभोजन म्हणून आपण आज ग्रहण करणार आहोत त्याच्याद्वारे पांढरी शुभ्र केली जाणार आहे. म्हणजेच पश्चाताप जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस आपण तुम्ही आणि मी स्वतःला धुत असतो, तेव्हा तुम्ही आणि मी स्वतःला शुद्ध करत असतो.
जशा प्रकारे आपण आपलं घर, आपला वस्त्र किंवा आपले जे काही साहित्य आहेत, वस्तू आहेत, घाण झाल्यानंतर आपण महिन्याला, 6 महिन्याला, दिवसाला, आठवड्याला आपण ते स्वच्छ करत असतो. तशाच प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये देखील आपण प्रत्येक महिन्याला कळत न कळत घडलेल्या सर्व पापापराधांची देवाकडे प्रार्थना करून, उपवास करून, आत्मिक जीवन जगून, देवाच्या वचनाच्या द्वारे चिंतन मनन करून शुद्धता प्राप्त करून घेत असतो. आणि आपल्या सर्व अधर्म्य जीवनाचा देवाला काज आपण आपल्या श्रीमंतीच्या जीवनामध्ये, आपल्या सर्व गौरवाच्या जीवनामध्ये विसरून गेलेले आहोत. का देवाचं विस्मरण आपल्या जीवनाच्याद्वारे, मोक्षाच्याद्वारे होत आहे याचं आपण आत्मपरीक्षण करून हृदयामध्ये जी आलेली सर्व दुष्टता आहे ते आपण काय करत असतो, पुसून काढत असतो, धुवून काढत असतो. त्याच्या वचनामध्ये, त्याच्या उपासनेमध्ये, त्याच्या आराधनेमध्ये, त्याच्या रविवारच्या सर्व उपासनेमध्ये किंवा कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आपण देवाच्या सर्व पवित्र, आपल्याला शुद्ध करणाऱ्या सर्व उपासनेच्याद्वारे आपण पवित्र करून घेत असतो. आणि त्याचद्वारे तुमचा आणि माझा बचाव होत असतो. त्याच गोष्टीच्याद्वारे तुमचा आणि माझा सांभाळ होत असतो. म्हणजे पश्चाताप करणे म्हणजे सर्वप्रथम जी गोष्ट आहे, स्वतःला शुद्ध करणे, पवित्र करणे, देवाच्या वचनामध्ये देववत ठेवणे, जागृत ठेवणे, सर्व जगिक जे काही दुष्टमय अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, भ्रमित करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या वर्ज्य करणे. ते आपल्या जीवनाला, आपल्या हृदयाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या व्यावसायिक जीवन असो, शैक्षणिक जीवन असो, तारुण्यावस्थेमधील जीवन असो, त्याला वश होता कामा नये, त्यावरती ते वर्चस्व गाजवता कामा नये. तर परमेश्वराची जी पवित्रता तुम्हाला मला दिलेली आहे, परमेश्वराचा जो आशीर्वाद, अनुग्रह, प्रेम तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिलेली आहे, की जशा प्रकारे परमेश्वर पिता काय आहे, स्वर्गीय देव जो आहे तो तुमचा आणि माझा बाप आहे, तो पिता आहे. आणि म्हणून तो आपल्या सर्व पापांची तो क्षमा करत असतो. आणि म्हणून तुम्ही आणि मी देखील तर परमेश्वर पित्याच्या पुत्राप्रमाणे शुद्ध पवित्र जीवन जर जगू तर तुम्ही आणि मी स्वतःचा निश्चित अर्थाने बचाव करून घेऊ. निश्चित अर्थाने तुम्ही आणि मी स्वतःला कारण प्राप्त करून घेऊ. आणि हीच गोष्ट यिर्मया संदेशला सांगतो 4 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये. आपल्याकडे पवित्र शास्त्र असतील तर त्यामधून आपण उघडून पाहू शकता. यिर्मयाचा 4 अध्याय आणि 14वं वचन. हे यरूशलेमे, तू आपल्या अंतःकरणाची दुष्टता धुवून टाक, म्हणजे वाचशील. या ठिकाणी यिर्मया संदेशा यरूशलेमेला काय सांगत आहे, इस्रायल लोकांना काय सांगत आहे, देवाच्या लोकांना काय सांगत आहे. हे यरूशलेमे, तू आपल्या अंतःकरणाची दुष्टता धुवून टाक. जशा प्रकारे आपण वस्त्र धुवत असतो, आपल्या घरदार, आपलं सर्व जे काही साहित्य आहेत, वस्तू आहेत ते आपण धुत असतो, कारण ते काही काळानंतर घाण होत असतात, मलिन होत असतात. तशाच प्रकारे परमेश्वराचं पवित्र लोक म्हणून जीवन जगत असताना जो सैतान आहे, जगतामध्ये जे दुष्ट गोष्टी आहेत, दुष्ट विचार आहेत, यामुळे आपण अनेक वेळेस जगामध्ये जैविक जीवन जगत असताना अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये सर्व मलिनता येत असते. आणि म्हणून परमेश्वर पिता या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुमचा आणि माझा बचाव जर करून घ्यायचा आहे, तुमचं आणि माझं जर तारण करून घ्यायचं आहे, तर निश्चित अर्थाने आपल्याला आपल्या अंतःकरणाची, आपल्या हृदयाची सर्व दुष्टता घेऊन टाकणं गरजेचं आहे. कारण या हृदयामध्येच, या हृदयरूपी मंदिरामध्येच परमेश्वर काय करत असतो, वास करत असतो. परमेश्वर पिता विराजमान असतो. आणि यिर्मया 4:14च्या दुसऱ्या भागामध्ये तो म्हणतो, तुझे वाईट विचार तुझमध्ये कोठवर वसणार. इतरांचे वाईट विचार म्हणत नाही, तर तुझे वाईट विचार तुझमध्ये कोठवर वसणार. जशा प्रकारे स्तोत्रकर्ता दावीद जो इस्रायलांचा राजा आहे, स्तोत्र 51मध्ये तो सांगतो की हे परमेश्वरा तू मला काय कर, धू, म्हणजे मी काय होईन, बर्फावून शुभ्र होईल. यहोवाने माझा पापमळ काढ, म्हणजे मी काय होईल, शुद्ध आणि पवित्र होईल. आणि म्हणूनच तुझे पाप तुझमध्ये कोठवर वसणार. जास्त दिवसपर्यंत आपल्याला देवाच्या आज्ञा मोडणारं जीवन आपल्या हृदयामध्ये ठेवणं गरजेचं नाही. जितके दिवस आपण आपल्या हृदयामध्ये सर्व दुष्टता ठेवू, तितके दिवस आपला काय होईल, अध्यपतन होईल, आपला नाश होईल, आपल्याला देवाचे आशीर्वाद लाभणार नाहीत. म्हणून लवकरात लवकर जेव्हा केव्हा संधी मिळेल, जेव्हा केव्हा प्रसंग मिळेल,
देवाचं प्रेम आपणावरती प्रगट होईल, त्या क्षणी तत्क्षणीच आपणाला गुडघे टेकून नतमस्तक होऊन काय करणं गरजेचं आहे, आपणामधील सर्व वाईट विचार, भावाबद्दल वाईट विचार असतील, बहिणीबद्दल वाईट विचार असतील, आई वडिलाबद्दल वाईट विचार असतील, शेजाऱ्या पाजाऱ्याबद्दल वाईट विचार असतील, मंडळीबद्दल किंवा सर्व इतर समाजाबद्दल आपल्या हृदयामध्ये वाईट विचार असतील, ते आपणाला काय करणं गरजेचं आहे, जास्त दिवस आपणामध्ये हृदयामध्ये न ठेवणं गरजेचं आहे. कारण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की तू यज्ञ अर्पण करत असताना, दानार्पण करत असताना आपल्या भावाबद्दल आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार असेल त्याचं काय कर, अगोदर त्याला क्षमा कर आणि नंतर येऊन वेदीवरती आपलं अर्पण सादर कर. आणि म्हणून इर्मया संदेश 4:14 हे सांगत आहे की पश्चाताप या विषयाबद्दल आपण चिंतन आणि मनन करत असताना माझे सर्व पाप त्याने काय केलेले आहेत, नाहीसे केलेले आहेत. आणि ते नाहीसे केलेले असताना तो तुम्हाला आणि मला देखील सांगितलेलं आहे की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं असताना जर आपण पश्चाताप करणार नाही, आपलं परिवर्तन आपण करून घेणार नाही, वाईट विचार जर आपण त्यागणार नाही, तर वाईट विचारामध्ये जर आपण जीवन जगू तर निश्चित अर्थाने आपण आत्मिकरित्या मृत्यू पाहू आणि दैहिकरित्या देखील आपलं काय होईल, नाश होईल, विनाश होईल. आणि अशाच प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये आपण उदाहरण पाहतो, जो श्रीमंत मनुष्य आणि जो भिकारी लाजार आहे याचं उदाहरण आपल्याला पाहायलाच मिळतं की श्रीमंत मनुष्याच्या घराच्या बाहेर श्रीमंतीचं जीवन जेव्हा तो जगत होता, लुकाचं शुभवर्तमानाचा 16वा अध्याय आणि 30व्या वचनामध्ये उदाहरण आहे. लुकाच्या शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायामध्ये 30व्या वचनामध्ये जेव्हा हे दोघंही व्यक्ती मेलेले आहेत आणि दोघांच्या सर्व जीवनाप्रमाणे, कृतीप्रमाणे, आचरणाप्रमाणे, पश्चातापाप्रमाणे दोघांनाही जेव्हा न्याय मिळालेला आहे आणि श्रीमंत व्यक्ती असं झालेलं नाही की तो स्वर्गामध्ये गेलेला आहे, तर त्याच्या दुष्ट विचारामुळे, दुष्ट कृतीमुळे, वाईट जीवनामुळे, पश्चाताप न केलेल्या कार्यामुळे तो नरकामध्ये गेलेला आहे. आणि जो गरीब, जो भिकारी आहे, जो लाजार आहे, तो स्वर्गामध्ये अब्राहमाच्या जो पिता आहे त्याच्या उरापाशी तो बसलेला आहे. आणि उरापासून बसलेला असताना तेथून तो परमेश्वराकडे काय करत आहे, विनवणी करत आहे. तेथून परमेश्वराकडे तो याचना करत आहे. परमेश्वराने त्याला तुमच्यासारखी आणि माझ्यासारखी संधी दिलेली होती पश्चाताप करण्याची. त्याचं स्वार्थ कार्य जे तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर ठेवलेलं आहे त्याच्यासमोर देखील ठेवलेलं होतं. कारण प्रभू ख्रिस्त सांगतो की जेव्हा तुम्हाला उघडा दिसेल त्याला तुम्ही काय करा, वस्त्र घाला. जर कोणी भुकेला दिसेल तर त्याला तुम्ही काय करा, अन्न द्या. तहानेला असेल तर त्याला पिण्याकरिता पाणी द्या. परंतु त्या श्रीमंत व्यक्तीने त्याच्या जीवनामध्ये तसं कोणतंच चांगलं सत्कृत्य किंवा देवाला आवडणारं अशा प्रकारचं कार्य केलेलं नव्हतं. आणि म्हणून त्याचा पश्चाताप झालेला नसल्यामुळे तो नरकामध्ये गेलेला आहे. दाहकतेच्या सदाकाळाच्या नरक अग्नीमध्ये जीवन जगत आहे आणि त्याला तेथून जाणीव होत आहे. आणि अब्राहमाला, आपल्या पित्याला तो म्हणत आहे, लाजारसाला तो विनंती करत आहे, त्या भिकाऱ्याला तो विनंती करत आहे की येथून कोणाला तरी तू काय कर, माझ्या भावाकडे पाठव, म्हणजे ते काय करतील, पश्चाताप करतील. ते नरकामध्ये जेथे मी आहे तेथे येणार नाही. का परमेश्वराने, स्वर्गीय पित्याने, प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला संधी दिलेली नव्हती की जेव्हा तू जिवंत आहेस तेव्हाच पश्चाताप कर, स्वतःचा बचाव करून घे, आपल्या कुटुंबियाकडे लक्ष दे, आपल्या परिवाराकडे लक्ष दे. परंतु तो स्वतःचे जे वाईट विचार आहेत आपल्या जीवनामधून तो काढून टाकू शकलेला नाही. आपल्या भावाला, आपल्या कुटुंबियांना तो सुधारू शकलेला नाही. आणि नरकामधून जे ते सर्व आपल्या पापी जीवनाचा दंड भोगत आहे तेथून तो अब्राहम आपल्या पित्याला प्रार्थना करत आहे. परंतु अब्राहम त्याला म्हणत आहे की त्यांच्याकडे मोशे आहेत, संदेश ते आहेत, त्यांचं ते ऐकत नाहीत. आणि इथून मेल्ल्यामधून जर कोणी गेलं तर त्यांचं कसं काय ऐकतील. आणि म्हणूनच परमेश्वर पिता पश्चाताप या विषयाबद्दल आपण चिंतन आणि मनन करत असताना हे यरूशलेमे, तू आपल्या अंतःकरणाची दुष्टता काय कर, धुवून टाक, म्हणजे तू वाचशील. तुझे वाईट विचार तुझमध्ये कोठवर बसणार, म्हणजेच आपले सर्व वाईट विचार, जे मत्तेय शुभवर्तमानाचा 4था अध्याय आणि 17व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि
38 वर्षामध्ये सांगितलेलं आहे की आपणाला आपले पाप काय करणं गरजेचं आहे, पुसून टाकणं गरजेचं आहे. त्या पापाची सर्व काही मलिनता जी आहे ते आपल्याला काय करणं गरजेचं आहे, नाहीच करणं गरजेचं आहे. कारण सर्वांनीच पाप केलेलं आहे, सर्वांनीच देवाच्या गौरवाला मुकलेले आहेत. परंतु स्तोत्र 51:7 दुसऱ्या भागामध्ये दावीद राजा जशा प्रकारे म्हणतो, तू मला धू म्हणजे मी बर्फाहून पांढरा शुभ्र होईल. आणि म्हणून या रविवारच्या उपासनेमध्ये, 27 रविवारच्या आराधनेमध्ये आपण एकत्रित जमलेला असताना जो परमेश्वर पवित्र करणारा देव आहे, जो परमेश्वर तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना शुद्ध करणारा देव आहे, जशा प्रकारे तो परिपूर्ण आहे, जशा प्रकारे तो पवित्र आहे, तशा प्रकारे जो करणारा देव आहे तो काय करणार आहे, तुम्हाला आणि मला बर्फाहून पांढरा शुभ्र करणारा देव आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराकडे आपल्याला आजच्या या रविवारच्या आराधनेमध्ये दाविदाप्रमाणे प्रार्थना करणं गरजेचं आहे. दाविदाप्रमाणे परमेश्वराकडे विनवणी करणं गरजेचं आहे. स्तोत्र 51:2 मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. जोपर्यंत आपण पवित्र होणार नाही, जोपर्यंत आपण निर्मळ होणार नाही, तोपर्यंत आपण वाचूच शकणार नाही, तोपर्यंत तुमचा आणि माझा बचाव होऊ शकणार नाही, तोपर्यंत तुम्ही आणि मी देखील स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकणार नाही. आणि म्हणूनच या गोष्टींची सर्व जाणीव त्या दावीद राजाला आहे, सर्व गोष्टींची ओळख त्याला आहे. आणि म्हणून तो परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे, म्हणून तो परमेश्वराकडे विनवणी करत आहे की तू काय कर, मला धुवून पांढरा शुभ्र कर, बर्फावून तू शुभ्र कर. कारण जुन्या करार आपल्याला सांगतं, आपण सर्वजण पवित्र शास्त्राचे अभ्यासक आहोत. निर्गम 12:13 पाहतो, मोशे आणि आरोन सेवा कार्य करत असताना त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन त्यांना सांगण्यात आलेलं होतं की जे कोकऱ्याचं रक्त आहे, ज्या कोणाच्या घरावरती लावण्यात येईल, कपाळावरती लावण्यात येईल, त्यावेळेस जो मृत्यू आहे तो मृत्यू काय करेल, तुम्हाला ओलांडून पलीकडे जाईल. त्या कुटुंबामध्ये मृत्यू येणार नाही, त्या कुटुंबामध्ये विनाश येणार नाही, त्या कुटुंबामध्ये कसल्याही प्रकारचं आजार येणार नाही. आणि म्हणूनच पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की प्रभू श्री ख्रिस्ताचं जे रक्त आहे आपल्याला सर्व पापापासून काय करतं, शुद्ध करतं. जशा प्रकारे बाप्तिस्मा करणारा योहान पश्चातापाबद्दल स्वार्थ संदेश सांगत असताना त्याने शास्त्रीय परुषी सर्व लोकांना सांगितलेलं होतं की पश्चाताप करा आणि स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, पाण्याच्याद्वारे बाप्तिस्मा घ्या. आणि प्रभू श्री ख्रिस्ताला पाहून तो म्हणलेला होता की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. त्या कोकराच्या रक्ताच्या द्वारे आपण शुद्ध झाल्याशिवाय, पवित्र झाल्याशिवाय, निर्मळ झाल्याशिवाय वाचू शकणार नाही. कसल्याही प्रकारचा आजार असू द्या, कसल्याही प्रकारचं सैतानी अशा प्रकारचं दुष्ट शक्ती असू द्या, कोविड-19 तर एक छोटंसं आहे, अशापेक्षा अनेक मोठमोठे आजार जरी आले तरी कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे, प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तुमची आणि माझी सुटका होऊ शकते. तुम्ही आणि मी शुद्ध आणि पवित्र होऊ शकतो, तुमचा आणि माझा बचाव होऊ शकतो. आणि म्हणूनच त्याच प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्ताकडे, त्या पवित्र अशा प्रकारच्या गौरवशाली, वैभवशाली, दिव्य भव्य अशा प्रकारच्या शुद्ध करणाऱ्या रक्ताकडे आपणाला आपले नेत्र लावून स्वतःचा बचाव कशा प्रकारे होईल, मी कशा प्रकारे माझ्या सर्व पापापराधांची क्षमा त्याचकडे प्रगट करून घेईन, याचं आपणाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. विशेषतः यशायाचा 43 अध्याय 25 वर्षामध्ये काही संदर्भ आपण पवित्र शास्त्रामधून पश्चातापाबद्दल पाहणार आहोत. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो यशाया 43:25 मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो, मीच तो तुझी पातके स्मरत नाही. विशेषतः परमेश्वर काय म्हणत आहे, मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो. आपण स्वतः आपल्याकरिता आपले अपराध पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असतो, कारण तुमचा आणि माझा बचाव व्हावा, चांगल्या प्रकारचं जीवन तुम्हाला मला मिळावा. परंतु परमेश्वर पिता काय करतो, त्याच्या स्वतःकरिता, कारण त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलेलं आहे, त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून त्याने काय केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. 2000 वर्षापूर्वी प्रभू श्री ख्रिस्ताला मानव म्हणून या जगतामध्ये पाठवून देऊन सार्वकालिक मरणामधून त्यांनी काय केलेले आहे, तुमची आणि माझी सुटका केलेली आहे. आणि आज दैहिक मरणामधून मनुष्य सुटका व्हावी म्हणून परमेश्वराकडे, प्रभू श्री ख्रिस्ताकडे प्रार्थना करत आहे. आणि जर प्रार्थना करत आहे तर परमेश्वर पिता
तुम्हाला आणि मला सांगत आहे की मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो. कारण त्या परमेश्वराची इच्छा आहे, त्या पित्याची इच्छा आहे, त्या प्रभू श्री ख्रिस्ताची पवित्र आत्म्याची इच्छा आहे की जेथे तो आहे तेथे तुम्ही आणि मी देखील असावे. जेथे कोठे 100 मेंढरे आहेत तेथे एक देखील भटकलेला मेंढरू नसू नये, तर त्या 100 मेंढरांच्या कल्पामध्ये तो भटकलेला देखील मेंढरू असावा. कारण एक देखील पश्चातापी व्यक्तीबद्दल स्वर्गामध्ये आनंद होत असतो, हे पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. 2 पुत्राचं आणि पित्याचं उदाहरण आपल्याला ठाऊक आहे की जो आपले सर्व तरुणावस्थेमधील जे जीवन आहे, जो शेंगा खाण्यामध्ये, डुकरं राखण्यामध्ये किंवा देवाचं जे उदाहरण देऊन संकल्पना मांडून जो आपल्या सर्व संपत्ती उधळलेला होता, परंतु त्याला जेव्हा शुद्धीवर तो आलेला होता, जेव्हा तो पश्चाताप पावलेला होता, बापाकडे जाऊन क्षमा मागितलेली होती, की एका नौकराप्रमाणे तर तो काय करणारा आपल्या घरामध्ये ठेव. पश्चाताप झाल्यानंतर त्या पित्याने त्याला क्षमा केलेली आहे. त्या पित्याने त्याला पुत्राप्रमाणे, पूर्वीप्रमाणे आपणाजवळ बाळगून घेतलेला आहे. तशाच प्रकारे परमेश्वर पिता त्याच्याकरिता तुमचे आणि माझे सर्व अपराध काय करत असतो, पुसून टाकत असतो. कारण परमेश्वर पिता जर तुमचे आणि माझे पातकं जर स्मरण ठेवेल तर आपण एक देखील या जिवंतांच्या भूमीवरती जिवंत राहणार नाही. आणि म्हणूनच देव आपल्या सर्व पातकांच्या मानाने तो आपला पारिपत्य करत नाही. जर तुमचं आणि माझं पारिपत्य किंवा दंड देण्याचं जर त्याने ठरवलं तर तुम्ही आणि मी देखील भस्म होऊन जाऊ, राख होऊन जाऊ. परंतु परमेश्वर पिता त्याच्याकरिता तुमचे आणि माझे सर्व अपराध, सर्व अनादराचं जीवन, सर्व पातकांचं जीवन तो काय करत असतो, स्मरण करत नाही, आठवण करत नाही. जर स्मरण करण्याचा त्याने निश्चय केला तर आपल्या डोक्यामध्ये जितके केस आहेत तितके आपले कदाचित अपराध आढळून येतील, दिसून येतील. ते सर्व काही त्यांनी काय केलेलं आहे, आपली पुत्राच्या बलिदानाच्याद्वारे, रक्ताच्याद्वारे खंडणी देऊन त्या सर्व पापापराधांची काय केलेली आहे, क्षमा त्याने केलेली आहे. आणि म्हणूनच आज आपणाला परमेश्वर पिता आपणाकरिता जो क्षमा करणारा देव आहे, जो आपणाला माफी देणारा देव आहे, त्या परमेश्वराकडे आपल्याला माफी मागणं गरजेचं आहे. स्वतःच्या वैयक्तिक जीवनाकडे आपल्याला कटाक्षतेने लक्ष देणं गरजेचं आहे की माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारचं मी जीवन जगत आहे. का शुद्ध जीवन जगत आहे, निर्मल जीवन जगत आहे, पवित्र जीवन जगत आहे, किंवा अपवित्र दुष्टतेचं जीवन, अविचाराचं जीवन, सर्व ठोसाठोसीचं जीवन, सर्व वैमनस्य एकमेकाबद्दल बाळगणारं जीवन जगत आहे, याचं आपल्याला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि जशा प्रकारे एहेजकेल संदेशला याचा 36वा अध्याय 33 वचनाच्या पहिल्या भागामध्ये म्हणतो, एहेजकेल याचा 36वा अध्याय 33 वचनाच्या पहिल्या भागामध्ये परमेश्वर म्हणतो, मी तुमचा सर्व अधर्म घालून तुम्हाला स्वच्छ करेन. 36 आणि 31 मध्ये तुम्हाला आपल्या दुष्कर्मांचे व अनाचाराचे स्मरण होईल. तुमचे अधर्म व अमंगल कृत्य यामुळे तुम्हाला तुमचा वीट वाटेल. तुम्ही आपल्या आचाराविषयी लज्जित व फजित व्हाल. त्यावेळेस मी काय करेन, तुम्हाला शुद्ध करेन, पवित्र करेन. आणि दावीद राजाला याची पापाबद्दलची खात्री झालेली होती. ज्यावेळेस तो पापामध्ये पडलेला होता, पापी कृत्य राजा असताना देखील केलेला होता, त्यावेळेस तो म्हणलेला होता की माझ्या आईने गर्भधारण केलेलं आहे तेव्हापासूनच मी पातकी आहे. सर्व मनुष्य जात ही पातकी आहे. परंतु पातकी जरी असली तरीही ज्यावेळेस आपल्याला स्वतःच्या जीवनाबद्दल, स्वतःच्या वाईट कृत्याबद्दल फजिती स्वतःची वाटेल, स्वतःला स्वतःच्या जीवनाची सर्व लज्जा वाटेल, सर्व पापमय जीवनाचं, सर्व दुष्टमय अधर्मय जीवनाचं सर्व काही वीट वाटेल, त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला काय करेल, शुद्ध करेल, पवित्र करेल, निर्मल करेल. त्याच्या स्वतःसारखं तुम्हाला आणि मला सर्व काही जीवन तो बहाल करेल. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत पश्चातापाबद्दल किंवा सर्व स्वार्थ प्रसाराबद्दल. आपण वेळेच्या अभावी थोडेफार पाहून आपण आजच्या उपदेशाची आपण समाप्ती करणार आहोत. विशेषतः लूका वर्तमान याचा 24वा अध्याय आणि 47 वर्षामध्ये प्रभू श्री ख्रिस्त स्वतः सांगतो, आणि येरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना
त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषणा करण्यात यावी. येरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा याची घोषणा करण्यात यावी. कोणाच्या नावाने पापक्षमा आपल्याला लाभते, कोणाच्या नावाने तुम्हाला मला पश्चाताप मिळू शकतो, बचाव होऊ शकतो, त्या जगतामध्ये अन्य कोणतंच नाव नाही, अन्य कोणतंच शक्ती नाही, अन्य कोणतंच राजा नाही, दैवत नाही की तुम्हाला मला पापक्षमा देऊ शकेल. एकमेव अशा प्रकारचं नाव आहे, अनन्य अशा प्रकारचं नाव आहे, ते म्हणजे कोणतं? प्रभू श्री ख्रिस्त हे नाव आहे, जे आकाशाखाली आणि पृथ्वीच्या वरती जे दिलेलं आहे. त्या नावाशिवाय या जगतामध्ये कोणतंच नाव नाही. आणि म्हणूनच त्याच नावामध्ये आपण बाप्तिस्मा घेत असतो, पाण्यामध्ये बुडून असो किंवा आणखीन कशाही प्रकारचे माध्यम असतील, पाणी शिंपडून असो किंवा प्रभू श्री ख्रिस्ताचं जे रक्त देह शरीर ग्रहण करून असो, त्या नावामध्येच आपण आपल्या सर्व पापापराधांची क्षमा प्राप्त करून घेत असतो. आणि ही स्वार्था, पश्चातापाची स्वार्थ आपण जगाला गाजवत असतो. आपण आज भलेही प्रीतीची स्वार्थ गाजवत आहोत, तारणाची स्वार्थ गाजवत आहोत किंवा आणखीन बऱ्याच पुनरुत्थानाची स्वार्थ गाजवत आहोत, परंतु जोपर्यंत तुमचा आणि माझा पश्चाताप होणार नाही, पापांची क्षमा होणार नाही, तोपर्यंत आपण प्रभू श्री ख्रिस्ताचे अनुयायी होऊ शकणार नाही. प्रभू श्री ख्रिस्ताने जे स्वर्गाचं राज्य तुमच्याकरता आणि माझ्याकरता घेऊन आलेलं आहे, त्याचे नागरिक आपण होऊ शकणार नाही. तुमचं आणि माझं नाव त्या जीवनी पुस्तकामध्ये लिहिलं जाऊ शकणार नाही. सर्वप्रथम पश्चाताप हे पहिलं जे पायाभूत अशा प्रकारचे सिद्धांत आहे, त्यामध्ये तुम्हाला आणि मला सर्व आपल्या नावाची नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपलं जीवन आहे किंवा नाही या गोष्टींचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. विशेषतः यहोशापाट जो राजा होता, त्याच्या जीवनामध्ये काही वाईट विचार देखील होते. जशा प्रकारे संत पाऊल आपल्या मंडळीला छळत होता, ख्रिस्ताच्या मंडळीला छळत होता, ख्रिस्ताच्या मंडळीचा अनादर करणाऱ्या लोकांचा पाठिंबा तो देत होता, तशाच प्रकारे यहोशापाट जो राजा देखील आहे, त्याच्या जीवनामध्ये काही वाईट देखील गुणधर्म होते, परंतु चांगले देखील गुणधर्म होते. आपण नंतर जेव्हा घरामध्ये अभ्यास कराल त्यावेळेस दुसरे इतिहास याचा 19वा अध्याय 1 ते 4 वचन वाचा. त्यामध्ये त्या यहोशापाट राजाबद्दल सांगितलेलं आहे. त्या चांगल्या गुणामुळे परमेश्वराने त्याला संधी दिलेली होती, चांगल्या गुणामुळे त्याचा बचाव तो केलेला होता. आणि बचाव केल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, सर्व राष्ट्रामध्ये फिरून राष्ट्रामधील देशामधील लोकांना परमेश्वराकडे आपली मनं वळवण्याकरिता स्वार्थ प्रसार गाजवून त्यांनी काय केलेला आहे, त्या संधीचा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे. दुसरे इतिहास 19वा अध्याय 4 वर्षामध्ये पाहतो की देवाच्या लोकांनी एकवट करण्याकरिता त्यांनी पश्चाताप करावे, ही स्वार्था त्या यहोशापाट राजाने गाजवलेली आहे. त्याने आपल्या राज्यात व इस्रायल लोकांच्या प्रांतात दौरा केला व थोर देवाविषयी लोकांना सांगितले व त्यांची मने जिवंत देवाकडे वळवली. आज आपणाला देवाचा एक स्वार्थ प्रसारक म्हणून देवाचा जेजू स्वार्थ प्रसारच आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. ते वाहत असताना आपल्याला सर्वप्रथम आपल्या मंडळामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये दौरा करणं गरजेचं आहे. आणि आपणामधून जे काही चांगले अशा प्रकारचे गुण आहेत, जे थोडेफार प्रमाणामध्ये देखील असतील, त्या गुणांची आठवण करून, स्मरण करून प्रत्येकाची व आपली स्वतःची मनं जी आहेत देवापासून दुरावलेली आहेत, देवाच्या उपस्थितीपासून भटकलेली आहेत, आज जगातील सर्व गोष्टीमध्ये खितपत पडलेली आहेत, खाण्यापिण्यामध्ये, मौज मजेमध्ये, सर्व काही ऐश्वर्यामध्ये जीवन जगत आहेत, ही देवापासून परावर्तित झालेली जी मनं आहेत, देवाकडे पाठ फिरवलेली जी मनं आहेत, ते देवाकडे कशा प्रकारे वळवता येतील याकरिता आपल्याला थोर देवाविषयी लोकांना सांगणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबियांना सांगणं गरजेचं आहे. जशा प्रकारे श्रीमंत व्यक्ती गरीब लाजाराचं उदाहरण सांगितलेलं आहे. तो नरकामधून विनंती करत होता, नरक अग्नीमधून अब्राहमाला विनंती करत होता. तेथे त्या ठिकाणी ती विनंती मान्य झालेली नाही, कारण ती विनंती जी आहे, ती जी प्रार्थना आहे, जिवंत असतानाच आपण थोर जिवंत देवाविषयी स्वार्थ सांगण्याची जर भूतलावरती करू तर कदाचित त्यावेळेस ती मान्य होईल. त्या व्यक्तीला किंवा त्याच्या सर्व प्रियजनांना पापांची सर्व क्षमा लाभेल.
आणि म्हणूनच थोर जिवंत देवाविषयी सर्वप्रथम आपणाला एकमेकांना कोणतंही साधन असेल, कोणतंही माध्यम असेल त्याच्याद्वारे काय करणं गरजेचं आहे, एकमेकांची मनं परमेश्वराकडे वळवणं गरजेचं आहे. तर आपण काय करू, स्वतःचा बचाव करू. उपवासाच्या दिवसामध्ये अनेक 5 वर्षाच्या समयामध्ये योना संदेशाबद्दल आणि निनवे शहराबद्दल सांगितलेलं आहे. तो धावत पळत का होईना त्या निनवे शहराला स्वार्थाचा संदेश सांगितलेला होता. आणि म्हणूनच थोरापासून राजापासून ते गरिबापर्यंत पश्चाताप करून राखेमध्ये लोक बसून घेऊन त्यांचे जनावरं असतील, बैल असेल, गाढव असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, सर्वांनी राखेमध्ये बसून डोळेमध्ये बसून पश्चाताप केलेला होता. म्हणून परमेश्वराने त्या निनवे शहराचा काय केलेला होता, बचाव केलेला होता. एक छोटासा पश्चातापाचा संदेश त्या योनाने सांगितलेला होता. म्हणून 200 वर्ष त्या शहराचा कोणत्याही दुष्ट शक्तीने, कोणत्याही दुष्ट राजाने नाश करू शकलेला नाही. आणि म्हणून आज जर तुम्ही आणि मी देखील परमेश्वराचे जे कोणी स्वार्थिक असेल, आपली माता असेल, आपले पिता असेल, मंडळामधील वडीलधारी लोक असतील, किंवा कोणतं गीत असेल, कोणता उपदेश असेल, कोणतं परमेश्वराकडे आपलं मन वळवणारं अशा प्रकारचं सिद्धांत किंवा तत्व असेल, ते जर आपण ऐकून घेऊ, तो जर संदेश आपण ऐकून घेऊ, तर निश्चित अर्थाने तुमचा आणि माझा बचाव झाल्याशिवाय राहणार नाही. कारण परमेश्वर पिता आपल्याला सदोदित संधी देत असतो. तो धीराने तुमचं आणि माझं काय करत असतो, सहन करत असतो. कारण कोणाचा नाश व्हावा अशी परमेश्वर पित्याची, प्रभू श्री ख्रिस्ताची इच्छा नाही. 2 पेत्र याचा 3रा अध्याय 9व्या वचनामध्ये पाहतो. 2 पेत्र 3रा अध्याय 9व्या वचनामध्ये, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणूनच परमेश्वर पित्याची आज इच्छा आहे की तुमचा आणि माझा बचाव व्हावा. या समय आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवनसाराधीश परमेश्वर, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, खरोखर पश्चाताप या विषयावरती आम्ही चिंतन मनन करत असताना पवित्र वचनामधून जे पवित्र शास्त्रामधील अनेक उदाहरण तो आम्हास दिलेले आहेस. पुत्र जो जगतामध्ये सर्व गोष्टीमध्ये रमलेला असताना, रममान झालेला असताना, त्याकडे आपलं सर्व नेत्र लावलेलं असताना कशा प्रकारे त्याचं अध्यपतन झालेलं आहे, कशा प्रकारे त्याचा वाईट विचारामुळे विनाश झालेला आहे. परंतु ज्यावेळेस तो आपल्या पित्याचं स्मरण करून पुन्हा पित्याकडे तो गेलेला आहे, त्यावेळेस पित्याने त्याला क्षमा करून चांगल्या प्रकारचे वस्त्र, चांगल्या प्रकारचा जोडा, अंगठी घातलेला आहे. तशाच प्रकारे तू परमेश्वर जो धीराने तो आमचं सहन करत आहेस, कळत न कळत घडलेल्या सर्व पापापराधांची क्षमा प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तू आम्हाला देत आहेस. याबद्दल विशेष प्रकारे तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत आणि तुझ्या नावाची आम्ही स्तुती करत आहोत. या जगतामध्ये जशा प्रकारे कोकराच्या रक्ताच्या द्वारे यहोशुवाच्या काळामध्ये, मोशेच्या काळामध्ये ज्या कोणत्या लोकांवरती मृत्यू येत होता, ते जर रक्त केव्हा ते येणारे देवदूत पाहत होते, त्यावेळेस ओलांडून त्यांना पलीकडे जात होते आणि शत्रू लोकांचा नाश ते करत होते. त्याच्याच प्रकारे प्रभू श्री ख्रिस्ताचे जे रक्त आम्हाला शुद्ध करतं, पवित्र करतं, निर्मळ करतं, ते प्रभू परमेश्वर आम्ही आमच्या अंतःकरणावरती शुद्धतेकरता प्रभू परमेश्वरा प्राशन केलेलं आहे. त्याच्याद्वारे प्रभू परमेश्वर आम्ही प्रत्येकजण धुतले गेलेला आहोत. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर कसल्याही प्रकारचा आजार, कसल्याही प्रकारची व्याधी, कसल्याही प्रकारच्या समस्या आमच्यावरती आज वर्चस्व प्रभू परमेश्वर स्वामित्व गाजू शकत नाही. आणि महान अशा प्रकारची प्रीती, महान अशा प्रकारची दया तो आमच्यावरती आज देखील प्रभू परमेश्वर प्रकट केलेली आहेस. याबद्दल विशेष प्रकारे तुला धन्यवाद देत आहोत. आणि विशेषतः ज्या प्रभूजनाच्या विधीमध्ये विश्वास आणि आत्मीयतेने जी काही आम्ही तयारी केलेली आहे, त्या तयारीनेच आम्ही एकवट होत आहोत. एकवट होत असताना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हाला चालव. मान महिमा गौरव तुलाच जाईल. विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केली हा म्हणून तो आहे. प्रभूजनाच्या विधीमध्ये सर्वजण सहभागी होऊया. परमेश्वराच्या नावाचे थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या समोर या. पवित्र्याने युक्त होऊन
परमेश्वराची आराधना करा. परमेश्वरा, तुझ्या मंदिराला पावित्र्य सदैव शोभते. परमेश्वर आत्मा आहे आणि त्याच्या उपकाराने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. जो जीवनी आत्म्याचा नियम त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले. परमेश्वर प्रकाश आहे. जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपले एकमेकांबरोबर भागी आहे आणि आपली भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच बरोबर आहे. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. परमेश्वर सामर्थ्य आहे तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिला आहे. परमेश्वर प्रीती आहे. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. या पित्याने आपल्या केवढे प्रतिदान दिले आहे ते पहा. त्याने आपल्याकरिता सर्व प्राण अर्पिला. यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे. त्याने पहिल्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करीतो. प्रेमाच्या ठाई भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच केवळ पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी प्रेमाने व उदारपणाने वागत आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वींचा वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करीत आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा. यथार्थ हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वराशी नम्रतेने आपले पापे कबूल करा. हे सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्न करता, सर्व मानवाच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपासारख्या सेवेत जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक असे दुष्कर्मे व पापे अधमन केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोध भडकला. हे अगदी यथायोग्य झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला निरसय झाला आहे. हे परम दयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावे म्हणून अंतपर उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्यात सद्वृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्याचे अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व योग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आपल्या नीतिमत्वाचा भरोसा बाळगून येत नाही, पण बहुत वेळा व बहुत प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चोर देखील टिपून घ्याव्यास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. या दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापाचे शालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन जीवन प्राप्ती होईल. अशा बुद्धीने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणात आम्हाला भाकर व द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वर, आमच्या स्वर्गातील पित्या,
तू दयाळपणे आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापाबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापाबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. या सदा पित्या आम्ही तुला अति नम्रतेने विनवतो की तू आमच्या ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस त्याच्या यातना मरण व पुनरुत्थान यांच्या स्मरणात आम्ही घेऊन त्याच्या परम व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. आमेन. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असं हे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणात हे करा. आमेन. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुताकरिता सांडले जात आहे, असे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितक्या वेळा तुम्ही यातले प्याल तितक्या वेळा माझ्या स्मरणात करा. आमेन. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे अवश्य कर्तव्य आहे. या स्तवदूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम चवितो आणि थोर मानतो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभू देव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुझा गौरव असो. आमेन. यावेळेस आपण सर्वजण प्रभूषणाच्या या विधीमध्ये विश्वासाच्याद्वारे, प्रार्थनेच्याद्वारे, पश्चातापी मनाच्याद्वारे सहभागी होणार आहोत. जे काही आपणाकडे अवेलेबल अशा प्रकारचे प्रभूषणाचे साहित्य असतील, ब्लॅक टी किंवा जे काही ज्यूस असेल किंवा ब्रेड किंवा चपाती असेल, याचा उपयोग आपण करू शकता. जेव्हा मी सांगेल त्यावेळेस आपण भाकर घ्यावी आणि द्राक्षरस घ्यावा. आपला प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुमच्या देहाचं व जीवात्म्याचं तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून रक्षण करू. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्या स्मरणात हे घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून त्याच्या योगाने पोषण करून घ्या. आपण यावर सर्वजण एकत्रित आहे जी भाकर आहे आपण घेऊया. आमचा प्रभू श्री ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्या स्मरणात हा घ्या व उपकार माना. जो द्राक्षरस आहे ते सर्वजण आपण एकत्रित्या प्राशन करूया. त्यावेळेस आपण प्रार्थना करूया. दानाकरिता आपण प्रार्थना करू. त्यानंतर दानाचं गीत गाऊ. त्यावेळेस आपण जे स्वर्ण आकाराचे डबे आपल्याकडे आहेत त्यामध्ये आपलं दान, रविवारचं ऑफरिंग आपण टाकू शकता. प्रार्थना करूया. परमहंसामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती. खरोखर प्रभू परमेश्वर तुझी शांती सर्व तुझ्या शांतीच्या पुत्रांकडे, तुझ्या रीतीमध्ये, तुझ्या क्षमाशीलतेमध्ये, तुझ्या प्रभू परमेश्वर सर्व करुणेमध्ये जे बहुतायत अशा प्रकारची निर्मलता, सर्व पवित्रता, सर्व शुद्धता प्रकट करून घेतलेली आहेत. आम्हा सर्व प्रभू परमेश्वर पवित्र सहभागितेमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांवरती प्रभू परमेश्वर तू प्रकट केलेले आहेस. सर्व भक्तगणांना प्रभू परमेश्वर आम्हा सर्व प्रियजनांच्याद्वारे कळत नकळत घडलेल्या सर्व गोष्टींची, पापापराधांची क्षमा केलेली आहेस आणि तुझ्याकरिता आणि केवळ तुझ्याकरिताच आम्हास प्रभू परमेश्वर तू तारलेला आहेस, उद्धारलेला आहेस. याबद्दल विशेष प्रकारे तुझ्या धन्यवाद देत आहोत. जशा प्रकारे या नवीन वर्षामधील 27 आठवडे तू आमचा सांभाळ केलेला आहेस, आमचं तू संगोपन केलेलं आहेस. राहिलेले सर्व आठवडे, सर्व दिन, सर्व महिने तुझी मेहर नजर आमच्यावरती तू राखून ठेव आणि तुझे नेत्र सतत आमच्याकडे
तू परमेश्वर तू प्रगट कर आणि त्याद्वारे तुझं गौरव होते. विशेषतः आमचा जीव आत्मा प्राण अर्पण म्हणून यज्ञ म्हणून तुझ्या सेवा कार्याकरता या भक्तीच्या सकाळच्या समयामध्ये समर्पित केलेलं आहे. त्यासोबतच तुझे दान आम्ही तुझ्या सेवा कार्याकरिता ऑनलाईनच्या माध्यमामधून चर्चवान किंवा टाईट किंवा आणखीन डोनेशनच्या माध्यमामधून गोरगरीब लोकांची दाद शुश्रूषा पालनपोषण करण्याकरिता किंवा संडे ऑफरिंगच्या माध्यमामधून देत आहोत. ज्या हाताने तू परमेश्वर संतोषाने आम्ही तुला देत आहोत. तुझे स्वर्गीय आकाश कपाटे भांडारे उघडून बहुतांश स्वरूपामधून आम्हाला तो परत दे. त्याद्वारे तुझं गौरव तुझी महिमा आणि तुझी स्तुती करून दे. मान महिमा गौरव तुलाच देईल. विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केल्यामुळे तू आहे. आमेन. त्यावेळेस आपलं दान परमेश्वराला समर्पित करू. उपासना संगीतामधून गीत क्रमांक किती? 409. उपासना संगीत गीत क्रमांक 409 हे गीत गात असताना आपलं दान परमेश्वराच्या सेवा कार्याकरिता आपण समर्पित करूया. उपासना संगीत 409. आधी समाशीलता मग क्षमा पात्रता. आधी दुसऱ्याची ऋणे मी सोडावी, आधी दुसऱ्याची ऋणे मी सोडावी, मग उडी घ्यावी पायापाशी, मग उडी घ्यावी पायापाशी, आधी दुसऱ्याची ऋणे मी सोडावी, आधी दुसऱ्याची ऋणे मी सोडावी. क्षमाशील व्हावे, क्षमेला पावावे, क्षमाशील व्हावे, क्षमेला पावावे, नेमिलेल्या देवे न्याय ऐसा, नेमिलेला देवे न्याय ऐसा, न्याय ऐसा, न्याय ऐसा, आधी दुसऱ्याची ऋणे मी सोडावी, आधी दुसऱ्याची ऋणे मी सोडावी. कोण्या तोंडे म्हणू क्षमा मज कर, कोण्या तोंडे म्हणू क्षमा मज कर, जरी तुझ्यावर रोष माझा, जरी तुझ्यावर रोष माझा, रोष माझा, रोष माझा, आधी दुसऱ्याची ऋणे मी सोडावी, आधी दुसऱ्याची ऋणे मी सोडावी. दास म्हणे देवा ऋणे सोडायाला, दास म्हणे देवा ऋणे सोडायाला, आधी तू मजाला सिद्ध करी, आधी तू मजाला सिद्ध करी, सिद्ध करी, सिद्ध करी, आधी दुसऱ्याची ऋणे मी सोडावी, आधी दुसऱ्याची ऋणे मी सोडावी. यावेळेस आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. निश्चित अर्थाने जो सिद्ध परिपूर्ण अशा प्रकारचा प्रभू येशू ख्रिस्त होता, जो मनुष्य ऐकलेला आहे की हे बाप्पा यांना क्षमा कर कारण हे काय करू शकतात.
यांना कळत नाही. तशाच प्रकारे पश्चातापी अशा प्रकारच्या क्षमेचा सर्व जीवन जगत असताना निश्चित अर्थाने ख्रिस्ताच्या सर्व पावलावरती पाऊल ठेवून आपण चालत आहोत. विशेषतः आपण शेवटच्या प्रार्थनामध्ये दानावरती आपण आशीर्वाद मागणार आहोत. आणि मागील आठवड्यामध्ये ज्या प्रियजनांचे वाढदिवस झालेले आहेत, सिस्टर श्वेता शिंदे, बंधू मयूर अवस्थे, मिसेस अभिलाषा गाला आणि अनिकेत खरात आणि राजेंद्र खरात आणि सर्व डॉक्टर्सचा डे जे आपण डॉक्टराकरिता साजरा केलेला आहे, सर्व डॉक्टरकरिता आपण प्रार्थना करणार आहोत. प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन दिसतो परमेश्वर, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सहस्र विश्वासणाऱ्यांच्या पित्या, खरोखर परमेश्वरा ख्रिस्ताने जी मिळवलेली सिद्धता आहे, जी पवित्रता आहे, जे पवित्र आत्म्याचं अशा प्रकारचं जे सर्व शिरस्त्राण आहेत, क्षमाशीलतेचं, पश्चातापाचं, इतरांना सर्व ऋणे सोडण्याचं, त्याप्रमाणे परमेश्वर आम्ही जीवन जगत आहोत. आणि जीवन जगत असताना परमेश्वराकडे नित्य प्रार्थना करत आहोत, नित्य परमेश्वरा दयाचना करत आहोत की केवळ आणि केवळ तुम्हाला तुझ्या नावामध्ये, प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये धू, शुद्ध कर, पवित्र कर, म्हणजे माझा आणि सर्व परिवाराचा, सर्व कुटुंबाचा, सर्व मंडळाचा, सर्व राष्ट्राचा, सर्व जगाचा बचाव होईल. आणि खरोखर परमेश्वर ते नाव आम्हास दिलेलं आहेस, ते परमेश्वरा वचन तू आम्हास दिलेलं आहेस. म्हणून परमेश्वर त्या कोकराच्या रक्ताच्याद्वारे, त्याच्या बलिदानाच्याद्वारे आम्ही शुद्ध आणि पवित्र झालेला असताना, ही सुंदरशी संधी तू आम्हाला दिलेला असताना याबद्दल विशेष प्रकारे तुला धन्यवाद देत आहोत. विशेषतः जे दान तुझ्या सेवा कार्याकरता आम्ही समर्पित केलेलं आहे, ज्या ज्या प्रियजनांनी दिलेल्या अशा प्रत्येक प्रियजनांना 30 पट, 60 पट, 100 पट, कोट्यावधी पटींचा आशीर्वाद नाझरेत येशूच्या नावामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये तू दे. विशेषतः ज्यांचे वाढदिवस मागील आठवड्यामध्ये झालेले आहेत, त्या सर्व प्रियजनांकरता प्रार्थना करत आहोत. श्वेता शिंदे, तशाच प्रकारे मयूर अवस्थे, विशेषतः अनिकेत खरात, राजेंद्र खरात, अभिलाषा गाला, या सर्व परिवारांच्या जीवनामध्ये, कुटुंबाच्या जीवनामध्ये हा जो आनंदाचा प्रसंग जन्मदिवसाच्या माध्यमामधून तू देऊ केलेला आहेस, तो आनंद परमेश्वर तू बहुगुणित आणि जीवगुणित तू कर. आणि ज्या प्रार्थना, ज्या विनवण्या, जे काही परमेश्वर तुझकडे घराने आरोळी आवाज परमेश्वर हाक सादर केलेली आहे, ती तू मान्य करून घे. आणि अशाच प्रकारच्या अनेक आणि अनेक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तू जोड. विशेषतः फेसबुक लाईव्हच्या माध्यमामधून जे जोडले गेलेले आहेत, आपलं अमूल्य अशा प्रकारचं अलौकिक अशा प्रकारच्या भव्य दिव्य परमेश्वराला सादर केलेला आहे, जो गौरवशाली आहे, जो वैभवशाली आहे. आणि तशाच प्रकारच्या वैभवाने, गौरवाने, सर्व वंशवृद्धीने, तशाच प्रकारच्या दुधामदाच्या सर्व धनसंपत्तीने, सामाजिक, धार्मिक, आर्थिकतेने, मुबलकतेने जो आम्हास भरून काढणार आहे. खरोखर ह्या सर्व प्रार्थनेकरिता तुझकडे दयायाचना केलेला असताना प्रत्येक फेसबुक ऑनलाईनच्या माध्यमामध्ये जोडल्या गेलेल्या भक्तगणांची तू प्रार्थना केलेली आहेस. सर्व संकट, सर्व त्रास, सर्व ओझी, सर्व कष्ट, सर्व आजार नाझरेत येशूच्या नावामध्ये तू नाहीसं केलेलं आहेस. याबद्दल विशेष प्रकारे तुझ्या धन्यवाद देत आहोत. विशेषतः तू जो डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचे वैद्य आहेस, म्हणूनच तुझ्या वस्त्राच्या स्पर्शाने, म्हणूनच प्रभू श्री ख्रिस्ताकडे त्या नावामध्ये क्षमा मागण्याच्याद्वारे, क्षमा प्राप्त करून घेण्याच्याद्वारे, लंगडे, पांगळे, आंधळे बरे होण्याच्याद्वारे तू चमत्कारिक महत्कृती केलेला आहेस. आणि जे डॉक्टर या जगतामध्ये तू दिलेला होतास, मंडळामध्ये देखील अनेक डॉक्टर त्यांच्या जीवनाबद्दल तुला धन्यवाद देत आहोत. या कठीण समयामध्ये, प्रसंगामध्ये देखील सेवा कार्य करत आहेत आणि त्या सेवा कार्याकरता तू शक्ती देत आहेस. याबद्दल विशेष प्रकारे तुला धन्यवाद देत आहोत. तुझ्या नावाचं तू परमेश्वर आम्ही गौरव विशेष प्रकारे तू परमेश्वर करत आहोत. खरोखर तू परमेश्वर जे आम्ही आतापर्यंत मागितलेलं आहे, आणखीन काही मागण्याचं राहिलेलं असेल, हे सर्व प्रार्थनेचे उत्तर तू परमेश्वर आम्हास दे आणि त्याद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा आणि तुझी स्तुती करून घे. महान महिमा गौरव तुलाच दे. विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केले म्हणून तू आहे. आमच्या तुझे नाव, तुझे राज्य जसे स्वर्गात
तसेच आणि आम्हाला प्रश्न होस आम्हाला करू कारण की राज्य सामर्थ्य ही सर्व काळ तुझा. आता प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवसभा याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता जो आम्हास आव्हान करत आहे की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. खरोखर प्रभू परमेश्वरा, त्या पश्चातापी अशा प्रकारच्या मनाने त्रिक देव परमेश्वर पित्याच्या प्रीतीमध्ये तारणामध्ये सर्व आमचा बचाव होण्याच्या प्रसंगामध्ये सर्व उपस्थित प्रियजना संगती आता निवाच्या समाप्तीपर्यंत सदा सर्व काळपर्यंत असो. गला हे प्रेमला स्तवने अर्थितो तुला तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा जाताना घरी दे मला शांती आमुच्या दया गळा जिने सरो हे चिंतनी देह जिजो सेवनी अर्पितो तुला दयानी दे स्तोत्रे गायने आनंदे मंगला हे प्रेमला सवने अर्पितो तुला. प्रेज लॉर्ड. भक्ती संपलेली आहे. विशेषतः काही सूचना आहेत. मंडळाचे पास्टर या नात्याने व फायनान्स कमिटी ट्रेझरच्या वतीने ज्यांनी आपला चर्च फंड टाईट व चर्च बिल्डिंग फंड भरलेला आहे अशा सर्वांचे आभार मानत आहे. व जर कोणी प्रेझन आणखी भरले नसतील आपल्या चर्चच्या ग्रुपवरती अकाउंट नंबर पाठवून देण्यात आलेला आहे. ऑनलाईनच्या माध्यमामधून आपण आपला चर्च फंड आपल्याला जे देणं आहे परमेश्वराला समर्पित करू शकता. विशेषतः जी रविवारच्या उपासना आहेत आपण गुगल मीटवरती, यूट्यूब आणि फेसबुकवरती घेत आहोत. ज्या कोणाला जशा प्रकारे भक्ती घेण्यात येईल तशा प्रकारे सांगण्यात येईल तशा प्रकारे रविवारच्या भक्तीमध्ये आपण सहभागी व्हावं आणि देवाचा आशीर्वाद आपण ग्रहण करून घ्यावा. विशेषतः रविवारची जी उपासना आहे सकाळी 9:30 वाजता होत असतात. येणाऱ्या रविवारची जी उपासना आहे त्यामध्ये विशेषतः जो उपदेश आहे सिस्टर प्रेरणा काळे देणार आहे. त्याच्या प्रकारचे सर्व सूचना आपल्याला देण्यात येईल. आपण सर्वजण या भक्तीचा लाभ घेऊ शकता. आमेन. भक्ती संपलेली आहे. प्रेज लॉर्ड.